धुळे जिल्हा परिषदेच्या सन 2024-25च्या सुधारित 23,23,94,000 रुपयांचा व 2025-26च्या 27,57,20,000 रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखाधिकारी स्वरांजली पिंगळे यांनी शुक्रवारी दिनांक 21 रोजी सादर केला। यात समाज कल्याण, पाणी पुरवठा, शिक्षण, महिला व बाल कल्याण, दिव्यांग या विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली। शिरपूर तालुक्यात विविध भागात कांदा काढणी सुरू। यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार, परंतु कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये घसरण सुरू झाली। यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले। आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले। उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला। 1,500 रुपये क्विंटल पर्यंत दर घसरलाय। त्यामुळे सनो पिकून म्हणणारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती माती आणि घरात साडेसाती अशी भावना झालेली आहे। जिल्हा परिषद मराठी शाळा खोरी तालुका साक्री या शाळेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शेती व सिंचनासाठी एक उन्हाळी पाणी आवर्तन सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन पटबंधारे विभाग पिंपळनेर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देत मागणी करण्यात आली। शिरपूर तहसील कार्यालय, ग्राहक पंचायत शिरपूर व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी ग्राहकांच्या विविध समस्या व त्यावर ग्राहक कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। साक्री तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी मालणगाव प्रकल्पातील आरक्षित पाणी तत्काळ कान नदीत सोडावे अशी मागणी भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। मिल परिसरातील मनपाच्या शाळा क्रमांक 28च्या मोकळ्या जागेत क्रीडा तसेच व्यापारी संकुल उभारणीचा विषय शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात होता, परंतु आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सदर विषयावर आक्षेप घेत शाळेला प्रथम प्राधान्य आणि नंतर क्रीडा व व्यापारी संकुलाबाबत बघावे अशा सूचना देत विषयाला मंजुरी दिली।